सन्मान नगर परिसरातील महिला माझ्यासोबत आहेत। काकू, अजूनही त्या वडूची भीती गेलेली नाही का? आणि सकाळच्या वेळेस तुमचं फिरणं, बाहेर निघणं, कामं करणं शक्य होत आहे का? नाही नाही, आता आम्ही जातच नाही, कुठं फिरायला नाही जात। सकाळी काही नाही, अंगणी तेवढंच जाळतो आम्ही, झालं, काही करत नाही, मनात भीतीच झाली। तो त्या घटनेनंतर जेव्हा वंदना देवीकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला त्याच्यानंतरही तो वडू मोकाट फिरतो या भागात? फिरत आहे म्हणते ना, आता आम्हाला इकडे तर दिसतं नाही, पण दुसरे आहे नाही, ते फिरत आहे, त्यांच्या मागे गाय येतात, कुत्रं येतात। तुम्ही नियमितपणे मॉर्निंग वॉकला जात होतात का याच्या? मी नाही येत। तुमची काय स्थिती आहे बाहेर निघून काम करण्याची? निघून रांगोळी टाकायला जरी बसलो तरी असं वाटते की उभं होते, पुन्हा पाहते, पुन्हा एक रांगोळी टाकते, पुन्हा मी दहशत निर्माण झाली। आता थरका पिऊन झाला, तुम्ही विचारल्याबरोबर अंगाला काटे येतात असे। आणि यांचं पाहून तर मला ते दृश्य दिसत होतं, झोप नाही येत रात्रीची, झोपेतसुद्धा ते वळू दिसले। मी तर जरी तो पाहिलं नाही, यांना म्हटलं काहीतरी पडलो बघावं, म्हटलं मी आंघोळ करत होते त्यावेळेस आले, देवीकर बाईला म्हणजे दवाखान्यात नेऊन राहिले म्हणते, माझ्याच घराजवळ झालं ना त्या कारजवळ। महापालिकेचे लोक आले का या भागात? नाही, कोणीच नाही आलं। यांनी दिले होते, त्यांना इन्फॉर्मेशन केली, पण कोणीच नाही आलं। मोहन मतेजी वगैरे येणार होते, परंतु नाही आले। तुम्ही आता मॉर्निंग वॉकला तुम्ही गेला, तुमच्यासोबत ही घटना घडली, त्याच्यानंतर रोज मॉर्निंग वॉकला जातात का आणि काय मनस्थिती असते? पण आता तीच भीती असते की कधी आम्हाला येऊन मारेल अशी भीतीच वाटते ना, म्हणून त्याच्यासाठी आम्ही सावध राहतो, गाडी घेऊन जातो वाटल्या सोबत आता, कारण की त्याची भीती आहे झालेली आहे आम्हाला, कधी येऊ शकते हा। आम्हीच नाही, अजून म्हातारे लोक वगैरे येतात ना त्या रोडनी, तर त्यांनाही भीती वाटते, दहशत झाली आहे ती सांडची, त्याच्यामुळे सगळ्यांना भीती आहे ती। सन्मान नगर परिसरातील या सामान्य महिला आहेत ज्या वंदना देवीकर यांच्या घराच्या अवतीभोवती राहतात। मात्र 27 जानेवारीला जवळपास 1 महिना होत आलेला आहे। जी घटना वंदना देवीकर यांच्यासोबत घडली त्यानंतर इतर ज्या महिला आहेत त्यांच्या मनामध्येही दहशत आहे, कारण मोकाट वडू अजूनही मोकाट पद्धतीने या भागामध्ये फिरत आहे आणि त्यामुळे इथल्या लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे। अनेकांनी सकाळची मॉर्निंग वॉक करणं सोडलं आहे, काहींनी हातात लाठीकाठी धरून मॉर्निंग वॉक करणं सुरू केलं आहे। अगदी घराच्या समोर निघून जर महिला आपल्या घरगुती कामं करू शकत नसतील तर नक्कीच महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी या लोकांच्या रास्त समस्येकडे लक्ष घालण्याची गरज आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।